प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोले येशू मसीह की जय. बोले येशू मसीह की जय. कारण आपण आता परत एकदा प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेलो आहोत. चला आपण पटकन एकत्रित येऊया. संध्याकाळची वेळ आहे. थोड्या वेळ फक्त 10 ते 15 मिनिटं आपण सगळी कामं बाजूला सोडूया आणि प्रभूच्या उपस्थितीत बसूया. देवबाबा या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर यावेळेस आपण आपलं बायबल उघडूया आणि स्तोत्रसंहिता 34:12 काढूया. 12 आणि 13 थँक्यू जीसस. वाचूया. सुख पाण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? तो आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राख. वाईटापासून दूर जा आणि चांगले ते कर. शांती शोध आणि तिच्या मागे लाग. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले, सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो असा दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे लिहिले, तू आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राख. यस. आमेन. वाईटापासून दूर जा आणि चांगले ते कर. शांती शोध तिच्या मागे लाग. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बायबलमध्ये लिहिले, आज प्रत्येकाची इच्छा आहे की मी आश्रित असावं, मी सुखी असावं, माझं घर सुखी असावं, माझं कुटुंब आनंदित असावं, माझी परिस्थिती बदललेली असावी आणि माझ्या जीवनात महान कार्य व्हावं. प्रत्येकाची इच्छा आहे. पण बायबलमध्ये एक गोष्ट लिहिली आहे आणि ती आपल्या हातात आहेत. Yes. आज परमेश्वराने काही गोष्टी आपल्या हातात दिल्यात, त्या आपल्याला करायच्या आहेत. कित्येक लोक त्यांच्या जवळ गोष्टी आहेत पण ते चुकीचं वापरलं जातं आणि त्यामुळं मग आशीर्वाद येत नाही. तर तुमच्याकडे काय माहिती आहे आशीर्वादाचं आशीर्वादाची सुरुवात कुठून आहे ती माहिती आहे? सगळ्यात पहिली तुमच्या मुखातून. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला सुखी व्हायचं आहे, ज्याला आशीर्वादित व्हायचं आहे, ज्याला वाटतं माझी परिस्थिती बदलली गेली पाहिजे, आपलं मुख सांभाळा, आपलं तोंड सांभाळा. कारण तोंडातून जीवनाचे झरे निघतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकाच नळातून कडू आणि गोड पाणी निघतं का? नाही. त्याचप्रमाणे आपल्या मुखातून शाप, शिव्या आणि मग आपण म्हणतो नाही आता ना मी असं माझं कित्येक लोकांना आपण जेव्हा म्हणतो कशा आहात, काय लोकांना आपण विचारतो ना कशा आहात, त्यांचा रिप्लाय विश्वासू लोकांचं सांगते मी, काय बरं आहे, चाललंय, बघूया, होईल, हाय बरं आहे, असं काय सगळं काय वाईट चाललंय, कुठं काय वाटत नाही चांगलं होईल. मग ह्या सगळ्या बोलण्याने मला सांगा, ह्या सगळे शब्द जे आहेत हे शब्द आपल्या जीवनात कार्यरत होतात. म्हणून आपल्या जीवनासाठी आपले शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. यस. आमेन. ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुमच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडले पाहिजेत. हालेलुया. कारण बायबलमध्ये काय लिहिलंय? तुझ्या तोंडच्या फळाने तू तृप्त होशील. यस. आमेन. तर तुम्ही काय बोलता, तुमचे शब्द काय आहेत, याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत बरं का. कित्येक लोक सकाळपासून झोपेपर्यंत निगेटिव्ह, त्यांचे विचार निगेटिव्ह, त्यांचं बोलणंही निगेटिव्ह, त्यांचं वागणंही निगेटिव्ह, जणू काय सगळ्या गोष्टीला काय अर्थच राहिला नाही. आणि मग असं होतं काय फायनली की जीवनाला काय अर्थच राहत नाही, कारण ते निगेटिव्ह आहेत. वागण्यात, बोलण्यात, कृतीत, चालण्यात, शब्दामध्ये सगळे निगेटिव्ह आहेत. तर जे विश्वासणारे आहेत, जे परमेश्वरावरती भाव ठेवतात, जे देवावरती विश्वास ठेवतात, त्यांनी पहिली गोष्ट सांभाळली पाहिजे. बायबल काय सांगतं की तू आपली जीभ वाईटापासून राख. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सुखी व्हायचंय, आशीर्वादित व्हायचंय, आपल्या जिभेला वळण लावा. यस. आपल्या जिभेला योग्य ते बोलण्याचं वळण लावा. चांगलं बोललात आयुष्यभर त्याचं चांगलं फळ खाल. यस. पण तुम्ही म्हणाल की काही लोक म्हणतात की बोललं की लगेच होतं का? हा, होतं, लगेच नाही, पण कालांतराने त्याचं फळ तुम्ही नक्की खाल. आमेन. कारण आज तुम्ही वाईट बोलून कालांतराने वाईट शब्द हे तुम्ही पेरताय आणि काही दिवसांनी तुम्हाला ते कापावंच लागतं. यस. पेरणी कापणी आहेच. म्हणून का नाही आपल्या शब्दाने आपण चांगलं बोलूया. कित्येक लोक म्हणतात नाही मी ना आता बऱ्या होणारच नाही. कित्येक दिवसांपूर्वी एक व्यक्ती आम्हाला भेटला, मला वाटतं कालचाच विषय आहे. एक मुलगा, तो आम्हाला काय म्हटला माहिती आहे, मला सिम्पटम दिसायला लागलेत, आता मी आजारी पडणार आहे. म्हणजे सिम्पटम दिसायला लागले, काय सिम्पटम दिसत आहेत?
नाही नाही, मला ना आता असं माझ्या जाणवायला लागले आता मी आजारी पडणार आहे. म्हणजे कित्येक लोक कबूल करतात की आता मला थोडं असं होते, आता मी आजारी पडणार आहे. अरे मग तू बिलीवर म्हणण्याचा योग्यतेचाच नाही आहे. तुला देवाचं वचनच माहीत नाही आहे. ज्याला देवाचं वचन माहिती आहे तो काय म्हणतो माहिती आहे, भले मला सिम्पटम दिसत आहेत पण मला माहीत आहे प्रभू येशूला बसलेल्या वळाने मला आरोग्य मिळालं. आमेन. हालेलुया. प्रभू येशूला बसलेल्या वळाने मी बरा झालोय. Yes. पण कित्येक लोक काय करतात, आपल्या तोंडालाच आपल्या हत्यार बनवलंय त्यांनी. तोंडच जर म्हणते तू आजारी पडणार तर पडणार ना. तोंडच बोलते की माझी परिस्थिती नाही बदलणार, मी असाच आलोय आणि मी असाच मरणार, असेच मरणार. पण जर तुम्ही असे बोला की प्रभू येशूनी माझ्यासाठी दारिद्र्य झालाय, कारण त्याच्या दारिद्र्यामध्ये मी धनवान व्हावं, यस, मी सांगेल तुमची परिस्थिती बदलेल. आमेन. पण कित्येक लोक नाही नाही नाही, पण कशी बदलेल अहो, कर्ज इतकं आहे, पैसा काय आभाळातून येणार आहे. अरे पैसा कुठून येणार आहे, कसा येणार आहे, परमेश्वराकडे मार्ग आहेत ना पाठवायचे. यस. पण कमीत कमी तुमच्या मुखाने तुम्ही बोला तर खरं की देवाचे आशीर्वाद मला धनवान करतात. यस. देव माझी परिस्थिती बदलेल आणि देवाचे आशीर्वाद धनवान करतात आणि त्याबरोबर मला दुःखाची जोड देत नाहीत. बोला तर खरं. आज तुमच्याकडे तुमच्या जवळ आशीर्वाद आहेत, तुम्हाला ते घोषित करायचे आहेत, हालेलुया. तुम्हाला ते बोलायचे आहेत, तुम्हाला ते कबूल करायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्या जिभेवर खूप डिपेंड आहेत आपल्या. कारण बायबलमध्ये स्तोत्रसंहिता 52:2, स्तोत्रसंहिता 52:2 काढा बरं. तुझी जीभ दुष्ट योजिते, तीक्ष्ण वस्त्रासारखी ती कपटाने कार्य करणारी आहे. येस, 52:2 मध्ये काय लिहिलंय, 52:2. येस, तुझी जीभ दुष्टाईच योजिते. कित्येक लोकांची जीभ काय करते, दुष्ट गोष्टी बोलते, आखते, योजना आखते आपल्या जिभेने. आणि पुढं लिहिलंय तीक्ष्ण वस्ताऱ्यासारखी ती कपटाने कार्य करणारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या वस्ताऱ्यासारखी जीभ चालते, कट करून टाकते. प्रेज द लॉर्ड. आज या जिभेने कित्येक नातीगोती कट करून टाकलेत. ह्या जिभेने कित्येक ज्या गोष्टी चांगल्या घडून आल्या असत्या पण जिभेने आग लावून टाकली आहे. म्हणून विश्वासणारीची जीभ अतिशय महत्त्वाची जीभ आहे. यस, आमेन. आपल्या जिभेला आपण वळण दिलं पाहिजे. ज्या चुकीच्या गोष्टी आहे मी नाही बोलणार, ज्या देवाला आवडत नाही मी त्या नाही करणार. कारण खालचं वचन सांगतं, 3रं वचन वाचा. चांगल्यापेक्षा वाईट न्याय पण बोलण्यापेक्षा असत्य बोलणे तुला आवडते. पहा, जिभेला चांगल्यापेक्षा वाईट न्याय पण बोलण्यापेक्षा असत्य बोलणं त्याला आवडतं. हे जिभेला हे फार आवडतं. सत्य बोलायला जमत नाही, बायबल काय सांगतं ते बोलायला जमत नाही, पण खोटं बोलायला, सैतान जे काय सांगतो ते बोलायला जास्त आवडतं. आजारी आहे, मी बरीच होणार नाही, माझं चांगलंच होणार नाही, माझ्या मुलांचं काय भवितव्य आहे, माझं काय आहे, मी अशीच मरणार आहे, मी आजारातच मरणार आहे. अरे हे असत्य, हे खोटं आहे. हे सैतानाने खोट्या गोष्टी बोललेल्या आहेत आणि जिभेला हे बोलायला आवडतं. तर आपण त्याच्या विरुद्ध वागायचं आहे. कसं वागायचं, प्रभू येशूला बसलेल्या वळाने मी बरा झालोय. आमेन. देवाचे वचन पॉझिटिव्ह आहेत, सगळ्या होकारार्थी आहेत आणि आपल्याला होकारार्थी बोलायचं आहे. यस, हालेलुया. तर आजपासून आपल्या जिभेला आपण ट्रेनिंग देऊया आणि देवाचे आशीर्वाद आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनात, आपल्या घरामध्ये आपण आणूया आणि देवाचे आशीर्वाद मिळवूया. यस, त्याने आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रभूशी बोलूया. यस. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. प्रभू, आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि आज आम्ही धन्यवाद देतो की तू आजपासून प्रभू आम्हाला तुझ्या वचनानुसार जगायला मदत कर. आम्ही वायफट आणि तुला न आवडणाऱ्या गोष्टी बोलणार नाही, तर ज्या प्रभू तुझ्या वचनानुसार आहेत, तुला ज्या आवडणाऱ्या आहेत Yes. तेच आम्ही बोलणार. हालेलुया. प्रभू आम्हाला मदत कर, Yes. आम्हाला सहाय्य कर प्रभू तुझ्या इच्छेमध्ये चालायला. आमेन. प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. आमेन. जे पहिल्यांदा पाहत आहेत कृपा करून माझ्या मागे बोला, प्रभू येशू प्रभू येशू तुझे आशीर्वाद तुझे आशीर्वाद मी माझ्या घरात, माझ्या घरात, कुटुंबात मी स्वीकारत आहे. मी स्वीकारत आहे. प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर. तुमच्या पवित्र रक्ताने तुमच्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाक. माझे पाप धुवून टाक. प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस, तारणारा देव असा आहेस. मी विश्वास ठेवतो. असा मी विश्वास ठेवतो. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल येशू मसीह की जय.
गॉड ब्लेस यू. थँक्यू.